नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. माईच्या स्कूलमध्ये त्यांचा ॲन्युअल डे निमित्त डान्स होता, त्यामुळे आज आई आणि तात्या गावावरून येत होते. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बाजारात जाऊन आम्ही आधीच संध्याकाळच्या स्वयंपाकाची भाजी घेऊन आलेलो. माईला मक्याचं कणस पण घेतलेलं, तिला लय आवडते ते खायला. तेथून घरी आलो. माई सकाळपासून आजीबाबांची वाट बघत होती. शेवटी ती रडायला लागली. तिला सांगत होतो, अगं आली आजी, मी जाणार थोडा वेळ तिला आणायला. पण तिला तरी काय म्हणणार, लय जीव आहे आजीवर. हो येणारे आजी बाळा. थोड्या वेळातच मी स्टॉपवरती निघालो त्यांना आणण्यासाठी. जाताना माहीला घेऊन जाणार होतो, पण आईनं गावावरून लय सामान आणलेलं म्हणून एकटाच निघालो. आणि ट्रॅफिक असल्यामुळं त्यांनाच बराच वेळ पण लागलेला. स्टॉपवरती येऊन त्यांना बघितलं, पण त्यांना जरा पुढं सोडलं होतं. आईनं एवढं सामान आणलेलं की आता तिघांना जाता येणार नव्हतं. आईने माईला दुकानातून खायला घेतलं. नातीसाठी लय काय काय घेत होती. मजा आहे म्हटलं आज माहीची. आता गाडीवरती मी तात्याने घेऊन जाणार होतो आणि आईला रिक्षात बसून दिलं. तात्याने घेऊन घरी आलो. माई खाली आलेलीच आणि आले म्हणते, आजी कुठे माझी. तात्यानं सोडून मी आईला आणाय गेलो. आईला घेऊन घरी आलो. किती माई खुश झालेली वय. मिठीच मारली आजीला. पाणी बिणी द्यायचं नाही वय. धनश्रीचं स्वयंपाकाचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. आजची स्पेशल मेनू पनीरची भाजी होती. धनश्रीला कोशिंबीर पण बनवायला सांगितलेली. जेवणात कोशिंबीर असल्यावर जेवण थोडं जास्त जातं. माई तुला काय सांगितलं मोबाईल बघू नको म्हणून. आजीबाबा आलेत ना, त्यांच्यासोबत खेळ की आता. ठेव मोबाईल खाली. हे माई खाली ठेव मोबाईल. बघ स्वामी समर्थांचा पिक्चर लावतो. आजी येईपर्यंत फार रडत होती. फार घर डोकं घेतलेलं आणि आता आल्यावर मोबाईल बघत बसली आहे. घेतला मग आजीनं काढून. आता जेवण तयार झालं होतं, मग आम्ही जेवाय बसलो. पनीरची भाजी मस्त झालेली. कानात आजीच्या किती वेळ काय सांगत होती काय माहिती. मित्रांनो, हा आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे जावा. भेटू पुन्हा.